एकदा एका घनदाट जंगलात एक हुशार आणि चपळ हरण राहत होतं. ते दररोज जंगलात चारा शोधत असे, पण नेहमी सतर्क राहत असे. या जंगलात एक धोकादायक वाघ सुद्धा राहत होता, जो फारच हुशार आणि दबा धरून हल्ला करणारा होता. एका दिवशी वाघाला खूप भूक लागली होती. त्याने ठरवलं की आज तरी कोणतं शिकार मिळवायचंच. तो एका झाडाच्या मागे दबा धरून बसला आणि वाट पाहू लागला. दुसरीकडे हरण सावध होतं. त्याने अलीकडेच अनेक जनावरांची शिकार झाल्याचं पाहिलं होतं, म्हणून ते दरवेळेस थांबून इकडे तिकडे पाहून पुढे जात होतं. वाघाने हरणाचं हालचाल पाहिलं. हरण पाणवठ्याच्या दिशेने चाललं होतं. वाघाने जवळच्या झाडांमधून दबकत दबकत त्याचा पाठलाग सुरू केला. जवळजवळ पाणवठ्यापाशी पोहोचल्यावर हरणाला काहीसा आवाज ऐकू आला, वजा पानांचा खरखराट. ते लगेच थांबलं. कान टवकारले. वाघानेही श्वास रोखून ठेवला. हरणाने एक युक्ती वापरली. ते लगेच विरुद्ध दिशेला धावू लागलं, वजा ज्यामुळे वाघ गोंधळला. पण वाघही मागे हटणारा नव्हता. त्याने वेगाने पाठलाग सुरू केला. हरणाला जंगलातील एक गुप्त वाट माहित होती, वजाची फक्त त्याला ठाऊक होती. त्या वाटेने गेल्यास वाघ मोठ्या झाडांमध्ये अडकू शकतो हे त्याला माहित होतं. हरण तिथे वळलं. वाघ भरधाव वेगाने त्या वाटेने गेला आणि अंधारात त्याचा पाय मोठ्या वेलीमध्ये अडकला. तो गरजत राहिला, पण काही उपयोग झाला नाही. हरण दुसऱ्या बाजूला सुरक्षित पोहोचलं. त्याने दूरवरून वाघाचा आवाज ऐकला, पण आता तो सुरक्षित होता. ही घटना हरणासाठी एक अनुभव होती. वजा धोकादायक शत्रूपासून वाचण्यासाठी हुशारी, शांतता आणि जंगलाची माहिती किती महत्वाची आहे हे त्याला पुन्हा एकदा जाणवलं. कधी कधी ताकद नाही, तर बुद्धी आणि सतर्कता आपलं जीवन वाचवू शकते.